आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत। गणेश, दादर परिसरामध्ये पोस्टर्स पाहायला मिळतात, काय आहे सेनेच्या मनात, काय आहे मनसेच्या मनात? शिवसेनेकडनं काही मेसेजेस किंवा मनसेच्या प्रस्तावावरती अनेक असं भाष्य करण्यात आलेलं आहे, ते सोशल मीडिया आणि इतर याच्यामध्ये खूप आता ऍक्टिव्ह झालेलं आहे। शिवसेनेने स्पष्ट आपल्या यामध्ये म्हटलं की दादरमध्ये मनसेकडनं बॅनर लावण्यात आले की अजूनही वेळ निघून गेलेली नाही, पण प्रत्यक्षात मात्र मनसे केवळ निघून गेलेली आहे। आणि ज्याप्रमाणे आता म्हणतात की आता आपण एकत्र वाहू, भाजप विरुद्ध लढू, तर जर मराठी माणसासाठी त्यांना काही करायचं होतं तर ही मनसेची स्थापना झालीच का, असाही प्रश्न त्यांच्याकडनं विचारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या हितासाठी आपण ते म्हणताय त्या हितासाठी पुन्हा जिवंत, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मनसे पुन्हा जिवंत होण्यासाठी शिवसेनेचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मनसे हा पक्ष जो आहे तो अद्याप ज्या तऱ्हेनं हा वाढला होता, जितक्या वेगानं हा वाढला होता तितक्याच वेगानं घसरगुंडी इथे सुरू आहे। आणि कुठे ना कुठेतरी एक स्टेबिलिटी देण्यासाठी पक्षामध्ये मनसे अशा प्रकारचे जे पॉलिटिकल गेम्स आहेत ते खेळत आहे। अनेक वेळा वैयक्तिक पातळीवर मनसेच्या नेत्यांकडनं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह नेत्यांवर टीका करण्यात आली होती, त्यावेळेस शिवसेना कुठल्याही परिस्थितीत सध्या तरी तयार नाहीये मनसे सोबत हातमिळवणी करण्यासंदर्भात। गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल।